साथ तो पूरा एक अलग ही मतलब रिलेशन मेंटेन हो गया है। ऐसा लगता है कि जितना डर जितना वो था कि वो सब चला गया, वो तो ठीक है, पण मधमाशी पालन हा व्यवसाय आपण नाही करू शकत. मला आधी सांगितलं होतं, आमचे दोघांचे व्ह्यूज होते, यांचे व्ह्यूज होते की मधमाशा चावतात, मग तो आपण व्यवसाय करूच नाही शकत. पण या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये एवढं मिळालं की अक्षरशः हातात मधमाशा घेतल्या आणि तेव्हा त्या मधमाशीची भीती जी आहे ती भीती निघाली. आणि दुसरं एक मला कालच तो भाऊनी सांगितलं, सरांनी सांगितलं तसं की आपण असं वाटतं की त्यांनी जमा केलेलं आपण खातो, म्हणजे कुठे वाईट वाटतं की त्यांनी एवढी मेहनत केलेली आहे आणि आपण कुठेतरी ते खात आहे, या गोष्टीचं वाईट वाटत होतं. सरांनी सांगितलं का ते पण एक व्यवस्थितपणे क्लिअर झालं की आपण सुपर फीडर मधनं घेतो, आपण त्यांचा जो भाग आहे त्यांच्यासाठी ठेवतो आणि जे उरलेलं आहे ते आपण घेतो. म्हणजे जसं गाईचं दूध, उदाहरण पण गाईचं दूध जे आहे ते थोडं वासराला देतो, त्यांच्यासाठी ठेवतो आणि नंतरचं जे शिल्लक जे आहे ते आपण घेतो. त्याप्रमाणे हा आपण व्यवसाय करायचा. आता मी शिक्षक आहे म्हणून मला माहिती आहे, मी मुलांना शिकवत असते की शेतीला पूरक व्यवसाय, शेतीला पूरक व्यवसाय. आधी फक्त तो दूध, पोल्ट्री फार्मिंग, दुग्ध व्यवसाय एवढंच उदाहरण देत होती, पण आता मधुमक्षिका पालन हे पण खूप मोठा व्यवसाय आहे आणि करू शकतात. आणि जे आपण सांगतो की एन्व्हायरमेंटल स्टडी असते, एक सब्जेक्ट असतो, पण ईव्हीएस मध्ये मुलांना ऍक्च्युअल काय शिकवायचं आहे, पॉलिनेशन मध्ये आपल्या एन्व्हायरमेंटला सेव्ह करण्यासाठी आपण मधुमक्षिकेचं काय इम्पॉर्टन्स आहे ती मी माझ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे सांगू पण शकते. प्रत्यक्ष करणार म्हणजे प्रत्यक्ष मी करणार, माझ्या घरी ठेवणार, तर मी दरवर्षी त्यांना माझे अनुभव मुलांना शेअर करू शकते आणि ती विद्यार्थी पण कितीतरी घरामध्ये हे जे आहे ते पोहोचू शकते. म्हणजे याच्यासाठी आपण सांगतो ना की कुठेतरी आपल्याला देवाला पण कुठेतरी पाठवायचं असतं की याच्यामध्ये तुम्ही जा, म्हणजे त्याच्यातून आपल्या पर्यावरणाला पण पूरक होईल आणि आपल्याला काहीतरी ओरिजिनल वस्तू पण खायला मिळते. आणि ओरिजिनलिटीचं का आपण बघितलं की हा जो व्यवसाय आहे फक्त धंदा म्हणून नाही, तर आपल्याला एक ओरिजिनल वस्तू जी आहे ती आपल्या आधी घरच्यांपासून सुरुवात होणार, माझ्या नातेवाईकांना मिळणार, नंतर ते दुसऱ्यांना मिळणार. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व आम्हाला या 2 दिवसामध्ये खूप सुंदरपणे आम्हाला सरांमुळे खूप मेहनत घेतली. म्हणजे त्यांच्या एवढ्या वर्षाची जी मेहनत आहे ती आम्हाला दिसली की 2 दिवसामध्ये शिकवणं खूप कठीण आहे. 2 दिवसामध्ये आमच्यामध्ये एवढी डेअरिंग आली की आम्ही हे पेटी जी आहे ती घरी ठेवू शकतो आणि त्याला आम्ही व्यवस्थितपणे सांभाळू पण शकतो. आणि जसं मॅडमनी सांगितलं तसं की अनुभव, वाईट अनुभव, मधाची पेटी एक ठेवली की ती ऑटोमॅटिक तयार होते, त्याच्यातून मध कुठेतरी काढतो आणि ते आपल्याला भेटते. असंच कन्सेप्ट होता. आता हे 2 दिवसाचा शिबिर अटेंड केल्यानंतर माहीत पडतंय की त्याचं सायकल किती मायन्यूट आहे, त्याचं सायकल किती वास्ट आहे याचं. आणि एक हनी बी त्याच्या लाइफमध्ये पहले तो थोड़ा प्रोफेशनल के हिसाब से सोच रहे थे कि कैसा कर सकते हैं, क्या कर सकते हैं, लेकिन इधर आने के बाद जो हमको जो नॉलेज मिला कि मधुमक्खी कितना एनवायरनमेंट के लिए भी जरूरी है, हमारा खेतीबाड़ी के लिए कितना अगत्य का है, और जो प्रैक्टिकल नॉलेज इधर जो मिला कि शुरू से लेके उसका पालन का, उसमें मध कैसा निकालना क्या है, और उसके बाद फिर सबको मेरा प्रणाम। आज ये मधशाला आज मेरे लिए तो ये पूरा का पूरा नया सब्जेक्ट था। लाइफ कहाँ से कहाँ, बॉम्बे से लेके दानू तक का जो सफर रहा वो अमेजिंग था। जो मैंने सोचा था कि प्रकृति के साथ, आज एक प्रकृति तो मैंने फार्म लेके उसके साथ झाड़ पान के साथ तो बहुत मतलब ये 1 महीने में पूरा लाइफ ही चेंज हो गया। मेरा जो स्ट्रेस लेवल है वो तो काफी कम हो गया, मतलब 10% भी नहीं बचा। तो ये दो दिन मैंने जो ट्रेनिंग लिया मधमाखी का, ये मैंने देखा कि इसके साथ तो पूरा एक अलग ही मतलब रिलेशन मेंटेन हो गया। ऐसा लगता है कि जितना डर जितना वो था कि वो सब चला गया, वो तो ठीक है, पर आज मधुमक्खी से इतना सीखने को मिला
कि इतना स्ट्रगल के बाद हमको जो हनी देती है और हम जो उसको खाते हैं, तो वो एक बोलते हैं ना कि प्योरिटी जितना हमारे में आती है वही प्योरिटी हम सबको बांटना चाहते हैं, ऐसा लगता है। इसके लिए मैं चाहती हूँ कि जो 2 दिन की ट्रेनिंग में सर लोगों ने जो भी हम लोगों को सिखाया है, तो मैं इतना चाहती हूँ कि हर एक घर में ये होना चाहिए और हर एक उसमें ये करना ही चाहिए। क्योंकि इसके साथ जैसे हम लोग घर में सब लोग कुत्ते को पालते हैं, सबको पालते हैं, पर इसके साथ जो मजा आएगा ना, वो तो जब करोगे तो ही मजा उसका आनंद ले सकोगे। तो रियली थैंक यू सो मच कि ये 2 दिन में जो ये मधुमक्खी के साथ हम लोगों ने जो रिलेशन बनाया ना, तो वो एक अमेजिंग एक्सपीरियंस है मेरे लिए तो, और ये एक्सपीरियंस सबको लेना चाहिए। थैंक यू सो मच।